राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 गटकार्य या गटकार्यामध्ये क्षेत्र विकास शारीरिक विकास हा घेतलेला असून तर हे गटकार्य या ठिकाणी सादर केलेला आहे. चला इंद्रियाची कुशाग्रता विकसित करतात. त्याच्यात या ठिकाणी क्षमता आहे. CG2-1 बारके आकार रंग आणि त्यांच्या क्षमता यांच्यामधील फरक ओळखतो. याच्यावर आधारित C2.1 आकार रंग आणि त्यांच्या छटा यामधील फरक ओळखतो ही क्षमता आहे आणि या क्षमतेवर आधारित एक उपक्रम या ठिकाणी दिलेला आहे. शिक्षक वर्गातील विविध वस्तूंच्याद्वारे आकारांची ओळख करून देतात. म्हणजे वर्गामध्ये जे काही वस्तू आहेत, उदाहरणार्थ टेबल असेल किंवा कपाट असेल, दाराचा आकार असेल किंवा खिडकीचा आकार असेल याचे उदाहरण देऊन ही क्षमता विकसित करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर दुसरा आहे वर्गातील रंगीत खडूच्या रंगाची ओळख. आता प्रत्येक वर्गामध्ये रंगीत खडूचे बॉक्स असतात. बघ त्याच्यामधला पिवळा, गुलाबी, पांढरा, काळा नसतो, पण पताका वगैरे यांच्या मार्फत विविध रंगाची ओळख करून दिलेली आहे. त्यानंतर याच्यावर आधारित 4 प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न पहिला असा आहे, समोसा व घड्याळ यांच्या आकारात कोणता फरक दिसून येतो? कारण त्या विद्यार्थ्यांना, कारण हा स्तर फाउंडेशन स्टेजचा आहे, पायाभूतचा, आणि त्या विद्यार्थ्यांना समोसा आणि घड्याळ हे वस्तू माहित आहेत आणि त्यावर आधारित तो त्याच्यातील फरक सांगण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, आयताला एकूण किती बाजू असतात? आता फंडामेंटल किंवा फाउंडेशन स्तर असल्यामुळे त्याला आयत हे स्पष्ट होणार नाही, पण आपण जर विचारलं की आयताकृती हा फळा आहे, याला बाजू किती आहे किंवा याला कोण किती आहे, तर तो सांगू शकेल. त्यानंतर तिसरा प्रश्न असा आहे, लाल रंगाची फळे सांगा. किंवा त्या विद्यार्थ्याला घरी आणलेली किंवा बाजारात जी लाल रंगाची फळं आहेत, उदाहरणार्थ टोमॅटो असेल, सफरचंद असेल किंवा डाळिंब असेल, असे तो सांगण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, कैरीचा रंग सांग. कारण त्याला कैरी माहित असणार आहे आणि त्याच्यावरून त्या हिरव्या रंगाची त्याला ओळख होईल. यानंतर नाही पडेल मूल्यांकन रुब्रिक्स मध्ये आहे. मूल्यांकन रुब्रिक्सचा यामध्ये क्षमता, प्रवाह, पर्वत आणि आकाश. जाणीव जागृतीमध्ये घेतल्या प्रवाहामध्ये रंगांची नावे माहित नाही, त्या विद्यार्थ्याला रंगांची नावे माहित नाही आणि आकार ओळखता येत नाही, ही आहे प्रवाहामध्ये. त्याचबरोबर पर्वतमध्ये आहे, वस्तूंच्या मदतीने रंग आकार ओळखतो, रंगांची व आकाराची माहिती इतरांच्या मदतीने तो ओळखतो, ही आहे पर्वतमध्ये. त्यानंतर आकाशमध्ये आहे, विविध आकार तो आता ओळखतो आणि रंगांची नावे तो आता सांगतो, कारण त्यांना माहिती दिलेली आहे सर्व. संवेदनशीलतामध्ये आहे, वस्तूंच्या मदतीने रंग आकार ओळखतो. त्यानंतर पुढे आहे पर्वतमध्ये, वर्गातील असलेल्या वस्तूंची आकार रंग ओळखून इतरांना सांगण्यास तो मदत करतो. पुढचा आहे, रंग व आकार इतर मुलांना सांगण्यास तो प्रवृत्त करतो. सर्जनशीलतेमध्ये आहे, रंग व आकार ओळखण्यास रुची दाखवत नाही. आणि पर्वतमध्ये आहे, प्रोत्साहन दिल्यानंतर वस्तूंचे रंग व आकार ओळखतो व इतरांचा अनुसरण करतो. आणि आकाशमध्ये आहे, सभोवतालच्या वस्तूंची माहिती घेऊन त्यांचे रंग आकार वस्तू ओळखून इतरांना सांगतो आणि ओळखण्यास तो मदत करतो. आमच्या गटामध्ये गट प्रमुख आहे, आमच्या गटाचे गट प्रमुख आहे जाधव सर आणि सहभागी शिक्षक आहेत श्री नायकवाडे सर, कोकलेवाड सर, मुंडकर सर, शेतीवाड सर, केंद्रे सर आणि सिरगीर सर. धन्यवाद. अशा प्रकारे आमच्या गटाचं सादरीकरण करण्यात आलं. ओके, थँक्यू सर, थँक्यू.